वरच्या मधली का बाईट द्या तर म्हटलं सर पण तुम्ही काय अकरा वाजता आणखी एक टोल मारायचा बरोबर. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज पूर्वपरीक्षा शिष्यवृत्तीच्या पूर्वपरीक्षा आहे आणि या परीक्षेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जोशी सर आहेत. जोशी सर, काय आहे आजचं नियोजन आणि इयत्ता 8वी आणि इयत्ता 5वीचे किती विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, आपल्यासाठी किती शिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि किती वर्ग उपलब्ध आहेत? आज जनता विद्या मंदिर या ठिकाणी 25-26 शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शाळेमध्ये इयत्ता 8वी परीक्षेसाठी एक सेंटर आणि इयत्ता 5वीसाठी एक सेंटर असून इयत्ता 8वीसाठी या सेंटरवर एकूण 140 विद्यार्थी प्रविष्ट आहेत आणि 5वीसाठी 241 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. 5वीच्या विद्यार्थ्यांची एकूण 11 हॉलमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर 8वीच्या वर्ग विद्यार्थ्यांची एकूण 6 हॉलमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी परीक्षेसाठी अत्यंत चांगलं वातावरण असून इमारत ही बंदिस्त असल्यामुळे कुठल्याही गैरप्रकाराला या ठिकाणी वाव मिळणार नाही. कारण आपण जर बघितलं तर इयत्ता 5वीची परीक्षा ही 2ऱ्या मजल्यावर चालू आहे आणि इयत्ता 8वीची परीक्षा ही 3ऱ्या मजल्यावर चालू आहे. त्याच्यामुळे बंदिस्त इमारत असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही गैरप्रकाराला आळा बसणारच आहे आणि गैरप्रकार होणारच नाही. परीक्षा अतिशय सुरळीत वातावरणात सुरू होत आहे. आत्ताच सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गामध्ये स्थानापन्न झालेले असून सर्व पर्यवेक्षक आणि नियंत्रित यंत्रणा, जी काय पर्यवेक्षीय यंत्रणा आहे, त्यांनी सर्वांनी कालच आपल्या पर्यवेक्षकांना योग्य त्या सूचना दिलेल्या असून सर्व वर्ग व्यवस्थितपणे सर्व विद्यार्थी आपापल्या जागेवर बसलेले असून आता थोड्याच वेळामध्ये पहिल्या पेपरला सुरुवात होईल. या ठिकाणी अतिशय प्रसन्न आणि स्वच्छ आणि सुंदर वातावरणामध्ये ही परीक्षा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहे. सर्व परीक्षार्थी आणि जे परीक्षेचे काम करणारे सहकारी आहेत त्यांना मुरुड केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून मी शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना पण या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. त्यांनी उज्ज्वल यश संपादन करावं अशी मी अपेक्षा केंद्रप्रमुख या नात्यानं व्यक्त करतो. या ठिकाणी सर आपण केंद्रप्रमुख आहात आणि केंद्रप्रमुख असल्या कारणाने आपल्याला माहिती असेल की एकत्रित किती शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे? साधारणपणे मुरुड केंद्रामध्ये 11 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि 9 अनुदानित शाळा आहेत. त्याच पद्धतीनं 11 या विना अनुदानित आणि सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत. अशा एकंदरीत 31 शाळा मुरुड केंद्रामध्ये आहेत. पैकी याच गावामध्ये म्हणजे मुरुडमध्येच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुनगर या ठिकाणी एक इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षाचं सेंटर देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी पारुनगर, माटेफळ, गुंपावाडी, करकट्टा आणि बोरगाव या 5 शाळेचे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रविष्ट असून उर्वरित सर्व शाळांचे विद्यार्थी जनता विद्या मंदिर या ठिकाणी प्रविष्ट असून 8वीसाठी मुरुडमध्ये जनता विद्या मंदिर येथे एकच परीक्षा सेंटर असून या ठिकाणी मुरुड केंद्रातील सर्व शाळेतील इयत्ता 8वीचे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत.
धन्यवाद सर. या जनता विद्या मंदिर या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहोत. सुसज्ज बिल्डिंग या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्व वर्ग खोल्या वगैरे, पाण्याची पिण्याची व्यवस्था, बाथरूमची व्यवस्था, सगळी अगदी व्यवस्था इथे या ठिकाणी आहे. याच ठिकाणी जनता शाळेचे देखील शिक्षक आपल्या सोबत आहेत. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा किती विद्यार्थ्यांचा सहभाग आहे सर? आता आमच्याकडे जवळपास यावर्षी बसलेले विद्यार्थी 70 विद्यार्थी आहेत. मग त्याच्यामध्ये जनता विद्या मंदिरचे 70 विद्यार्थी आमच्या शाळेतून बसलेले आहेत आणि त्याचबरोबर सेंटर सुद्धा आमचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जवळपास 35 ते 40 CCTV कॅमेरा आहे. म्हणजे कुठलाच अनुचित प्रकार या ठिकाणी होणार नाही. आणि विद्यार्थ्यांची ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे म्हणजे एक प्रकारे ते MPSC सारखी परीक्षा आपण म्हणू. पुढे भविष्यामध्ये त्यांना MPSC UPSC ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याची खरी सुरुवात ह्या 5वी आणि 8वीच्या परीक्षेपासून आहे. आमचे जवळपास 5वीचे 70 आणि 8वीचे जवळपास 80 विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी बसलेले आहेत. धन्यवाद सर. जसे की आपण